संभाजीनगरहून आम्ही गेलो सावंगी आणि सावंगीहून कृष्णापूर येथे आहे खाटूश्याम भगवानचं मंदिर. आणि कसा रस्ता आहे बघा, नवीनच मंदिर झालंय ते, तर रस्ता होतोय अजून तर. आणि वातावरण खूप छान आहे आणि डोंगराच्या कुशीत मंदिर आहे, आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे. तर चाललोय आम्ही दर्शनाला. तर रस्त्याचा आणि डोंगराचा मला घ्यावा वाटला व्हिडिओ, तर घेतला मी व्हिडिओ. म्हणजे चांगला रस्ताही होतोय, पण त्या रस्त्यावर गेलो आम्ही तर ते म्हटले की अर्धा तास खडी पांघरणं चालू आहे, अर्धा पाऊण तास, 1 तास लागेल. तर आम्ही आलो कच्च्या रस्त्याने आणि कच्चा रस्ता खूपच खराब होता, गाडी पूर्ण अशी हालत होती. आणि माणसं गेले तिथे डोंगरात, तरी आम्ही आलो खाटूश्यामला. हे बघा आता पोहोचू आम्ही खाटूश्यामला आणि पूर्ण डोंगराच्या पायथ्याशी आहे ते. तर मला असं वाटतं की आता हे इथे नवीन मंदिर झालं आहे, तर लोक डोंगरावर जातील, सगळं डोंगराचं पर्यावरण खराब करतील, बॉटल म्हणा काही म्हणा सगळं. तर मी यांना म्हणते की आता हे डोंगर जसा आहे तसा राहायला पाहिजे, नाही तर जिथं माणसं जातील तिथे पर्यावरण खराब करतो आपण. आणि ती सुरुवात खरं म्हणजे आपल्यापासून केली पाहिजे. मी जर कधी डोंगरावर किंवा कुठे पर्यटन स्थळी गेले तर मी शक्यतो काळजी घेते की तिथे प्रदूषण करत नाही. सोबत आणलेलं खायच्या वस्तू, त्याचे रॅपर वगैरे मी माझ्या बॅगमध्येच ठेवते. तर हे सगळ्यांनी करावं, म्हणजे आपलं समतोल राहील निसर्गाचा आणि आपलं पर्यावरण चांगलं राहील. आपलं जागतिक वारसा आहे डोंगर. खरं म्हणजे डोंगर खूप पोखरत आहे. आता मला ते डोंगर पोखरलेले बघून मला खूप कसं तरी वाटतं की हा जागतिक वारसा आपला जातोय, तर यावर बंदी आणावी.